वार्ता समारंभ आणि कालकथित भंते धर्मानंद यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक वंदनीय भंते गोविंदो मानदोजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगराव पांडे साहेब, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अनिल कांबळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, माझ्या समोर खूप मोठी माणसं बसलेली आहेत. त्यामध्ये अमर सर आहेत, आमचे बालाजी सर आहेत, अविनाश सर आहेत, आमचे उदय सर आहेत, राहुल सर आहेत. तर आपल्या या सर्वांच्या उपस्थितीमध्ये धम्माविषयी थोडस बोलणार आहे. वेळ खूप झालेला आहे, पण थोड्याशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण संपूर्ण चित्त माझ्या बोलण्याकडे देऊन आपण ग्रहण कराव्यात असं मला वाटतं. लहान मुलं खेळत आहेत, काही लोक पुस्तकं बघत आहेत, काही लोक मोबाईल मध्ये आहेत. तर ते काही काळासाठी मुलं सोडली तर आपण जे आहोत तर काही काळ धम्मश्रवणासाठी देऊया अशी आपल्याला विनंती करतो आणि मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. वर्षावास हा बौद्ध धर्मातील अत्यंत महत्वाचा काळ आहे. जो काळ की अशा काळामध्ये वर्षभर फिरणारे भिक्खू लोक, बुद्धाने आदेश केला होता भिक्खूंना की भिक्खूंनो चारिका करत राहा, लोकांपर्यंत जा, लोकांची दुःख समजून घ्या, लोकांना त्यांच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्ग देत राहा. आणि वर्षभर भिक्खू लोक फिरायचे, एका विहारामध्ये एकच दिवस राहायचे, दुसऱ्या विहारात जायचे, तिसऱ्या विहारात जायचे आणि कुठंही आपण म्हणतो ना घरोबा करणं, एकाच ठिकाणी राहणं, अशी गोष्ट भिक्खूंच्याकडून केली जायची नाही. जसा पक्षी एका झाडावरून उडतो दुसऱ्या झाडावरती जातो, त्याच्या पाठीमागं काहीच नसतं, अशा प्रकारचं एक निरपेक्ष जीवन भिक्खू जगायचे. आणि असे भिक्खू मग 3-4 महिन्यासाठी पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ते एकत्र राहायचे, एकत्र राहून चिंतन करायचे, आत्मपरीक्षण करायचे. आपण आपल्या सामान्य भाषेमध्ये आपली जर 2 व्हीलर असेल तर तिला बघा 2000 किलोमीटर पळाली की ऑइल बदली करतो, चेकअप करून घेतो, गाडी व्यवस्थित आहे की नाही. तशाच पद्धतीनं 8 महिने जो भिक्खू फिरत आहे लोकांच्या मध्ये आणि लोकांमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही दोष शिरलेत का? उदाहरणार्थ समजा अमर सरांच्या घरी मी भिक्खू आहे आणि अमर सरांच्या घरी जातो ना, अमर सर मला तूप रोटी खायला घालतात, मग मी सातत्यानं अमर सरांच्याच घरी जाणार, असे काही दोष शिरलेत का? किंवा काही अहंकार उत्पन्न झालाय का स्वतःमध्ये? अशा प्रकारचं चिंतन केलं जायचं आणि बुद्ध मार्गदर्शन करायचे. भिक्खूंचे विनय असायचे, त्याला प्रातिमोक्ष म्हटलं जातं, त्याचं वाचन केलं जायचं आणि वाचन केल्यानंतर ते भिक्खू स्वतःला चेक करायचे, अरे हा दोष माझ्यात आहे का? असेल तर ते मान्य करायचे की भंते माझ्याकडून हा दोष घडलेला आहे आणि मग त्यांना काय उचित काय जो दंड असेल, काही मार्गदर्शन असेल तर ते बुद्ध करायचे. असा 3 महिन्याचा अतिशय महत्वाचा काळ. अशा 3 महिन्यामध्ये मग लोक भिक्खू संघाकडे जायचे. 8 महिने काय व्हायचं? भिक्खू लोकांच्या घरापर्यंत जायचे, लोकांच्या दारापर्यंत जायचे आणि या 4 महिन्याच्या कालावधीत मात्र लोक भंतेना भेटायला विहारामध्ये जायचे. सगळा भिक्खू संघ त्यांच्या सोबत असायचा. आणि मग हा कालावधी असा संपत आला की शेवटचा जो दिवस असायचा वर्षावास समाप्तीचा, त्यावेळेला पवारणा नावाचा एक उपक्रम केला जायचा. काय असायचं की त्या 4 महिन्यामध्ये एकत्र राहून जर एकमेकांच्याकडून एकमेकांच्या विषयी काही दोष घडले असतील तर त्याची पापदेशना व्हायची. भिक्खू, सामान्य भिक्खू आचार्यांना म्हणायचे की भंते माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. आचार्य पण म्हणायचे की या 4 महिन्यामध्ये आमच्याकडून काही घडलं असेल तर आम्हाला माफ करा. अशा प्रकारे एक प्रकारे स्वतःचं शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया घडायची. तो काळ असायचा वर्षावासाचा काळ. आणि आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी धम्म देऊन अनेक वर्ष आपल्याला झाली 56 नंतर, पण एक सक्षम अशी बौद्ध संस्कृती आपल्यामध्ये घडल्याची आपल्याला दिसत नाही. आम्ही आता येताना इथं आम्हाला एक चर्च लागलं, बरोबर 10-10:30च्या दरम्यान आम्ही त्या चर्चच्या दारातून आलो. आतमध्ये लोक बसून, बाहेर लोक थांबले होते ना, आत वाजवायचे गाणी, येशू ख्रिस्तांची गाणी वाजवायची चाललेली होती. आणि हे रूप जेव्हा आपण पाहतो आपण त्यांचं अनुकरण करायला पाहिजे. रविवारी ते सगळे लोक विहारामध्ये असतात, आपले मात्र रविवारचे लोक कुठे असतात हे तुम्हाला आणि मला माहित आहे. याचं कारण का? याचं कारण बुद्ध धम्म संघाविषयी आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली नाही. बुद्ध धम्म संघाच्या जवळ गेल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय बदल होईल काय याची शाश्वती आपल्याला नाही. किंवा जे लोक बुद्ध धम्म संघाचं आचरण करतायत समजा आमच्यासारखे, त्यांच्याकडे पाहून तुम्हाला असं वाटत नाही की याच्यामध्ये काय बदल झालाय. मग याच्यामध्येच काय बदल झालेला नाही. हा विहारात जातो,
आणि मग माझ्याकडे बघून तुम्ही पण विहारात यायचं बंद करता, अशी काही स्थिती आपल्या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी बौद्धांची झालेली आहे का, असंही बरेचदा मला वाटतं. पण आपण निश्चय असा करायला पाहिजे की बुद्धांची तत्व काय ही एकदा समजून घ्यायला पाहिजे. ती तत्व जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत बुद्ध धर्माविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होणार नाही. आणि श्रद्धा ज्या माणसाला उत्पन्न होत नाही तो माणूस वाटचाल करू शकत नाही. उदाहरणार्थ काय, श्रद्धा हे पाय आहेत आणि प्रज्ञा हे डोळे आहेत. प्रज्ञेला आपण पाहायचं असा असा मार्ग आहे, पण केवळ पाहून, इथून समजा मला एखादा डोंगर दिसतो, डोंगर पाहून त्या डोंगरावरती आपण पोचू शकत नाही. डोंगर पाहायचा आणि पायाने चालायला सुरुवात करायची. श्रद्धा सोबत असेल तर आपण चालायला सुरुवात करतो. आपण एकदा अनिल कांबळेंसाठी साधुवाद देऊया 3 वेळेला. का दिला ते मी तुम्हाला सांगतो. म्हणा साधू साधू साधू. वर्षावासाचा कालावधी महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंबामध्ये बुद्ध त्याच्या धर्म या ग्रंथाचं वाचन केलं गेलं. महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूरमध्ये अनेक विहारांमध्ये वाचन केलं गेलं. अनिल कांबळे एकटे या विहारामध्ये आणि 4 लोक, 4 कधी 3 कधी 2, आम्ही व्हॉट्सअपला फोटो पाहायचे. पण कधी ते एकटेच. पण त्यांनी निश्चय केला होता, आमचंही बोलणं झालं होतं, काही झालं तरी वर्षावासाच्या कालावधीमध्ये कोण येवो अथवा न येवो, तुम्ही मात्र त्या ग्रंथाचं वाचन करायचं. त्या माणसाने ग्रंथ वाचन केलं, ही निष्ठा तुमच्या माझ्या जवळ आली पाहिजे. इथं इतके लोक आपण राहतात, इचलकरंजीच्या आसपास परिसरात तर 10वी पेक्षा पुढे शिकलेले हजारो लोक आपल्याला दिसतील. त्या लोकांनी बाबासाहेबांचा ग्रंथ वाचला नसेल काय, बाबासाहेबांचा समजून घेतला नसेल का, सगळ्यांनी घेतलेला आहे, घराकडे वळत नाही. त्याचं कारण का, त्याचं कारण की आपण धम्माला प्राथमिकता दिलेली नाही. आपली प्राथमिकता कशाला आहे, घर बांधा, गाडी घ्या, प्लॉट घ्या, शेत घ्या, पैसे गोळा करा, इकडं प्राथमिकता आहे. आणि या प्राथमिकतेचा अंदाज आपल्याला कधी येतो, यातला फोलपणा कधी जाणवतो, वय 50च्या पुढे गेल्यावरती. आणखी जरा पुढे गेलं की मरणारच आहे की नाही, गाडी इथंच राहणार आहे, प्लॉट इथंच राहणार आहे, सगळ्या भानगडी केलेल्या सगळ्या इथंच राहणार आहेत, हाती काहीच असणार नाही. आयुष्याच्या अखेरला आपण म्हातारे होणार, आजारी पडणार आणि आजारपणामध्ये मग बुद्ध आठवतो आणि तेव्हा वेळ गेलेली असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्राथमिकता धम्माला देऊया. सगळेच लोक पैसे कमावतात, सगळेच लोक मुलं जन्माला घालतात, सगळेच लोक त्या मुलाबाळांचं शिक्षण करतात, लग्न करतात. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करूया. आठवड्यातून 2 तास आपल्याला या विहारामध्ये येण्यासाठी जर मिळत नसतील तर भावंडांनो, आपण विचार करायला पाहिजे की बाबासाहेबांच्यासाठी 14 एप्रिलला जेवढे ऊर फोडून आपण घोषणा देतो, नटून थटून कपडे घालून सगळ्या गावावर आपण फिरतो, व्हॉट्सअपला स्टेटस आपण लावतो, पण तो स्टेटस लावताना एकदा विचार करूया की या माणसानं सांगितलेलं मी पाळतोय का. ते पाळण्याची जबाबदारी आपल्यामध्ये उत्पन्न व्हावी म्हणून हे प्रबोधनाचा हा कार्यक्रम आहे. आठवड्यातून 2 तास आपल्याला द्यायचे, तेही स्वतःसाठी. काय होतं इथं आल्यावरती, बुद्धाने असं सांगितलेलं आहे, असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. मूर्ख लोकांच्या सहवासापासून बाजूला या, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा आणि पूज्य लोकांची पूजा करा, हे तुमच्या जीवनातून उत्तम मंगल आहे. मग मूर्ख लोक कोण, बाद लोक कोण, अज्ञानी लोक कोण, जो माणूस प्राण्याची हत्या करतो तो, जो माणूस दुसऱ्याची न मागता वस्तू घेतो म्हणजे चोरी करतो तो, जो व्यक्ती व्यभिचार करतो तो, जो व्यक्ती खोटं बोलून लोकांना फसवतो, गंडवतो, लुबाडतो तो, आणि 5वा जो विविध व्यसनांचं सेवन करतो, दारू पितो, गुटखा खातो, मावा खातो, पिढी ओढतो, चरस गांजा सगळ्या गोष्टी करतो. अशा 5 लोकांच्या संपर्कातून जेव्हा आपण बाजूला येतो ती अर्धी गोष्ट झाली. त्यानंतर जे लोक शील पालन करतात अशा लोकांच्या संपर्कामध्ये जाण्यासाठी, आणि अशी लोक विहारातच भेटतील. टपरीवरती तुम्हाला पंशील पालन करणारा माणूस भेटणार नाही, दारूच्या गुत्त्यावरती भेटणार नाही, किंवा एखादा खूप पैसे मिळवलेले आहेत, चांगले कपडे घालतो, याचा अर्थ तो शील पालन करत असेल अशातला भाग नाही. शील पालन करण्याचं धाडस विहारामध्ये येणारी लोक करतात. कारण इथं पाऊल ठेवला की तो विचार करतो, अरे मी कुत्र्याला दगड मारणार नाही, अरे मी रविवारची काळी पिशवी घेऊन जाणार नाही. त्याला संवेदनशीलता उत्पन्न होते. तो प्राणीही माझ्यासारखाच आहे, तो मनुष्यही माझ्यासारखाच आहे. माझ्या हातांनी माझ्या पायांनी मी एखाद्या प्राण्याला त्रास देणार नाही, हा निश्चय कोण करतो, जो विहारामध्ये येतो तो. म्हणून विहारामध्ये येणं खूप आवश्यक आहे.
आज बौद्ध राष्ट्रांची नावं आपण घेतो. थायलंड, कंबोडिया, तिबेट, तैवान असे खूप मोठे राज्य देश आहेत. त्या देशांमध्ये हे वर्षावासाचे कार्यक्रम म्हणजे खूप मोठ्या उत्सवाचे कार्यक्रम असतात. कालच आज एक पोस्ट आली बघा, बुद्धगयेला लोखंडाचे पाईप जे झाड तुम्ही गेला असाल बुद्धगया तर बघा ते फांद्या अशा म्हणजे वय झाले झाडाचं म्हणून ते लोखंडाच्या पाईप त्याला आधार म्हणून लावलेले आहेत. आता थायलंडच्या काही लोकांनी तांदूळ ते ज्या पाईप लावलेले आहेत अशा त्या सोन्याच्या पाईप आणून बसवलेले आहेत. ही श्रद्धा त्यांच्यामध्ये होते. आमची माणसं काय करतात पंथीजी, त्यांनी ते ग्रिल आहे त्याला ते सोन्याचे रॅपर आणून ते लावतात, सोनेरी करतात. आणि आमची लोक ती नखानं निघते का बघतात, सोन्याचं घेऊन यायला बघतात का. आपल्यामध्ये ती श्रद्धा नाहीये. आपल्यामध्ये बुद्धरूप पाहिल्यावरती किंवा त्रिसरण पंचशील सुरू झाल्यावरती पायातले चप्पल काढावे, हात जोडावे नाहीये. आणि धम्माच्या संपर्कामध्ये नसल्यामुळे काय होतं, आपल्या मनामध्ये वैरभावना अशी काय म्हणतात उकळत राहते. आपल्या मनामध्ये द्वेष भावना उत्पन्न होत राहते. आपल्यामध्ये क्रोध उत्पन्न होत राहतो, लोभ उत्पन्न होत राहतो. आणि आपण कायम एका विचारामध्ये राहतो, काय त्यानं माझं अहित केलेलं आहे, त्याने असं म्हटलेलं आहे, त्याने मला मारले, त्याने मला जिंकले, त्याने मला शिव्या दिल्या. अशा विचारांमध्ये जे लोक राहतात त्यांचं वैर कधीही शांत होत नाही. आणि वैर ज्या व्यक्तीचं शांत होत नाही त्याच्या चित्ताला शांती लाभत नाही. मग विहारामध्ये येऊन आपण या गोष्टी शिकतो. भिक्खूंच्या संपर्कामध्ये येऊन, बौद्धाचार्यांच्या संपर्कामध्ये येऊन, धम्मचार्यांच्या संपर्कामध्ये येऊन, उपासकांच्या धम्मिक लोकांच्या संपर्कामध्ये येऊन आपल्याला या गोष्टींची जाणीव होते. म्हणून आपण धम्माकडे येणं अत्यंत आवश्यक आहे. हा धम्म आपल्याला संवेदनशील बनवतो. भारतामध्ये जी चातुर्वर्णी व्यवस्था होती ती माणसांमध्ये विभागणी करणारी होती. ब्राह्मण आईच्या पोटातून जन्म घेतला तो श्रेष्ठ, क्षत्रिय आईच्या पोटातून जन्म घेतला एखाद्या व्यक्तीने तो 2 नंबरला, वैश्य 3 नंबरला, शूद्र 4 नंबरला आणि शूद्राती शूद्र म्हणजे महार मांग त्याच्याही खाली. अशी जी व्यवस्था आहे ही विषम व्यवस्था माणसामध्ये भेद उत्पन्न करणारे. बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धांचा धम्म हा सद्धम्म आहे आणि तो माणसामध्ये जे भिंती आहेत त्या भिंती काढून टाकतो. कधी काढून टाकेल, जेव्हा तो व्यक्ती स्वतःविषयी आत्मपरीक्षण करायला सुरुवात करेल तेव्हा. जेव्हा त्याला जाणीव होईल की अरे माझ्यासारखा समोरचा व्यक्ती, मग तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो किंवा शूद्र असो, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताच भेद नाही, अशी जाणीव विहारामध्ये गेल्यानंतर, बुद्धांचं वचन कानावरती पडल्यानंतर आणि स्वतः चिंतन केल्यानंतर होते. म्हणून प्रज्ञा जी उत्पन्न आपल्यामध्ये होणार आहे ती प्रज्ञा उत्पन्न केल्यानंतर आपण धम्माच्या मार्गावरती पुढे जातो. कशी होते प्रज्ञा उत्पन्न? पहिल्यांदा आपण काहीतरी ऐकतो, त्यानंतर आपण त्यावरती चिंतन करतो आणि त्यानंतर आपण त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो. अशा प्रकारे प्रज्ञेची उत्पत्ती होते. आचार्य गोयंका गुरुजींनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते काय म्हणतायत, पहिली प्रज्ञा जी ऐकून उत्पन्न होते ती कशी उत्पन्न होते. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला भूक लागलेली आहे आणि भूक लागलेला माणूस हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं तो मेनू कार्ड देतात की नाही, कोणकोणते पदार्थ आहेत ते मेनू कार्ड वाचतो. वाचून त्याच्यामध्ये ज्ञान उत्पन्न होतं की या हॉटेलमध्ये एवढे पदार्थ मिळतात आणि त्याला आनंद वाटतो. ही पहिली प्रज्ञा, पहिलं ज्ञान. त्यानंतर तो काय करतो, ऑर्डर देतो शिरा 1 प्लेट आणा म्हणून. आणि तोपर्यंत इतर लोक जे शिरा खात बसलेले आहेत त्यांच्याकडे तो पाहतो आणि ते खात आहे तर त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. हा चिंतन करतो, अरे खरोखर हा शिरा हॉटेलचं नाव चांगलं आहे, मेनू कार्ड चांगला आहे, वेटर पण चांगले दिसतात आणि लोक चांगल्या पद्धतीनं खात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून याला असं वाटतं खरोखर शिरा चांगला आहे. हे चिंतनानं उत्पन्न झालेलं ज्ञान. आणि मग थोड्या वेळानं ती शिऱ्याची प्लेट आपल्या टेबलवरती येते. चमच्याने एक घास आपण उचलतो, तोंडामध्ये टाकतो, ते गिळतो, खातो आणि मग आपल्या लक्षामध्ये येतं अरे खरोखर हा शिरा जो आहे तो चविष्ट आहे. हे तिसरं ज्ञान, की याला भावनामय असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून बुद्ध धर्माचं आचरण करत असताना पहिले हे रूप पाहिले पाहिजे, श्रद्धा उत्पन्न होईल. दुसरी गोष्ट आमच्यासारख्यांचं ऐकलं तुम्ही पाहिजे, त्यामध्ये चिंतन केलं पाहिजे या माणसाने सांगितलं ते चांगलं आहे का वाईट आहे. आणि तिसरी गोष्ट प्रत्यक्ष तुम्ही त्या 5 शिकलांचा आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्यक्ष आनापान सती मैत्री भावनेसारख्या ध्यानात आचरण करायला पाहिजे. मग तुम्हाला जो अनुभव येईल त्या अनुभवातून मग आपलं चांगलं मत बनू शकतो. म्हणून बुद्धाने आपल्याला जो मार्ग दिला तो आचरणावरती आधारित आहे. आपण जेव्हा बुद्धवंदना म्हणतो त्यामध्ये काय म्हणतो बुद्धांना, इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो
विदू अनुत्तरो पुरुष धम्म सारथी बुद्ध भगवती. त्यामध्ये विद्याचरण संपन्न नावाचा एक बुद्धांचा गुण आहे. विद्या आणि आचरणाने संपन्न. आपल्याकडे विद्या आहे, आपल्याला कळतं. बाबासाहेबांनी आदेश केला होता की बौद्धांची जबाबदारी आहे दर रविवारी त्यांनी बुद्धविहारात गेलं पाहिजे. बौद्धांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या कमाईचा 5वा भाग समाजासाठी दिला पाहिजे. म्हणजे 100 रुपये कमावले तर 5 रुपये. बौद्धांची ही जबाबदारी आहे की त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. हे सगळं आपण ऐकतो, हे आपल्या मेंदूमध्ये साठलेलं असतं, पण ते हृदयापर्यंत पोहोचलेलं नसल्यामुळं आपली पावलं बुद्धविहाराकडे वळत नाहीत, आपली पावलं दान देण्याकडे वळत नाहीत, आपली पावलं धम्मप्रचाराकडे वळत नाहीत. ते वळण्यासाठी सातत्यानं धम्माचं चिंतन करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करणं खूप आवश्यक आहे. अतिशय मर्यादित असं आपलं जीवन आहे. आपल्याला कळायला सुरुवात होते तेव्हा वय 15 वर्ष झालेले असते आणि मग आपल्याला हा प्रवास करत करत आपण जातो आणि 70 किंवा 65 मध्ये, काही जणांना अटॅक येऊन 45 मध्ये 50 मध्ये ते जग सोडून जातात. अतिशय कमी कालावधी आपल्या हातामध्ये. आणि या कमी कालावधीमध्ये आपण विचार काय करतो, यानं मला मारलं, त्यानं मला शिव्या दिल्या, यानं मला त्रास दिला, ही अशीच आहे, ती तशीच आहे, तिचं तोंडच मला बघू वाटत नाही, तिला बघितलं की माझा दिवस वाईट जातो. ह्याच्यात सगळं आपलं आयुष्य वाया चाललेलं आहे. बुद्धांनी काय सांगितलं, अरे हे संपवण्यासाठी एक गोष्ट करा. पहिली गोष्ट, तुमच्याकडून जर इतरांना काही हानी झाली असेल तर पहिली गोष्ट करा, माफी मागा. त्यांच्याकडे माफी मागा. माझा असं चुकलेलं आहे, माझ्या अजाणतेपणे असं झालेलं आहे, कृपया मला क्षमा करा. विषय संपला. म्हणजे मैत्रीची दारं पण उघडली. दुसरी गोष्ट, एखाद्यानं तुम्हाला जर त्रास दिलेला असेल तर ते ओझं तुमच्या मनामध्ये घेऊन बसू नका, तर त्याला माफ करून टाका. चल मी तुला माफ केलं. म्हणून आपण म्हणतो ना, क्षमा हे वीरांचं भूषण आहे. क्षमाशील राहणं ही गोष्टी केल्या की हे डोक्यामध्ये जे ओझं बसलेलं आहे ते ओझं उतरतं. ओझं उतरण्याचाच मार्ग बुद्धाचा मार्ग आहे, धम्माचा मार्ग आहे, संघाचा मार्ग आहे. या दिशेने आपण जाणं खूप आवश्यक आहे. बरेचदा आपण एकमेकांना भेटतो की नाही, तेव्हा 2 व्यक्ती भेटत नसतात, 2 वेगवेगळे विश्व एकमेकांची भेटत असतात. एक चित्रकार होता, जगप्रसिद्ध चित्रकार, आणि तो चित्रकार असे काही वैशिष्ट्यपूर्ण चित्र काढायचा. मग एकदा त्यानं असं ठरवलं की जगातलं अतिशय कारुणिक चित्र काढलेलं असतं आणि त्याचं चित्र तो काढतो. काही वर्ष निघून जातात, वेगवेगळे प्रयोग तो चित्रकार करत असतो आणि मग त्यानंतर एक 25 वर्षानंतर पुन्हा तो असा विचार करतो की 25 वर्षापूर्वी अतिशय कारुणिक मैत्रीवान मुलाचं चित्र आपण काढलं, आता 25 वर्षानंतर अतिशय क्रूर व्यक्तीचं चित्र काढतो. ते पेंटिंगचं सगळं साहित्य घेऊन त्याच्यासमोर चित्र काढायला बसतो. तो समोरचा जो माणूस आहे त्याच्या डोळ्यातून घडा 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 पाणी यायला सुरुवात होते. हा चित्र काढता याला काही समजतच नाही आणि मग तो चित्र काढायचं थांबवतो. त्या विचारतो, अरे मित्रा, मी तुझं चित्र काढत आहे, तू रडत आहेस? तर तो म्हणतो, सर म्हणतो की 25 वर्षापूर्वी तुम्ही ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं, जे क्रूर लोक होते त्या लोकांना करुणेमध्ये उत्पन्न केलं. विचार करा, अंगुलीमालासारखा 999 खून केलेला व्यक्ती, त्या व्यक्तीशी जाऊन बुद्ध बोलतात, भेटतात. त्याला काय म्हणतात बुद्ध? अंगुलीमाल म्हणतो, अरे श्रमणा थांब. बुद्ध तो पळत असतो, बुद्ध त्याला सापडत नाही. श्रमणा थांब. बुद्ध त्याच्याजवळ जाऊन म्हणतात, अरे मी कधीच थांबलोय, तू थांब. मी कधीच पळायचा थांबलोय, तू मात्र थांब. आता आपण आपला स्वतःचा विचार करूया. आपल्या मनामध्ये जे विचार असे वाहत आहेत ते पळतच आहेत की नाही का? कुणाचे थांबलेले नाहीत. बुद्ध त्याला म्हणतात, अरे मी प्राणीहिंसा करायचे विचार थांबवलेले आहेत, मी चोरी करायचे विचार थांबवलेले आहेत, व्यभिचाराचे विचार थांबवलेले आहेत, खोटं बोलायचे विचार थांबवलेले आहेत आणि मादक पदार्थांचं सेवन करायचे विचार थांबवलेले आहेत. माझं चित्त थांबलेलं आहे, तुला थांबायची गरज आहे. आणि मग त्यावेळेला मग ते शस्त्र टाकून तो अंगुलीमाल बुद्धांच्या धम्मामध्ये सामील होतो. हा बदल घडतो. बदल घडण्यासाठी एका बाजूनी प्रयत्न होऊन चालत नाही, दोन्ही बाजूनी पण ते प्रयत्न होणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून धम्माच्या संपर्कामध्ये आल्यानंतर काय होतं, बुद्धाने असं म्हटलेलं आहे, पहिली गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की न ऐकलेली गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जर ती गोष्ट ऐकली असेल आधी, दृढीकरण होतं, म्हणजे अधिक समजते. तिसरी गोष्ट, बुद्ध असं म्हणतायत की शंका दूर होतात आपल्याला, आपल्या मनातल्या.
चौथी गोष्ट होते धम्म ऐकल्यामुळे दृष्टी सरळ होते, आणि पाचवी गोष्ट होते मन प्रसन्न होतं. म्हणून प्रसन्न होण्यासाठी ही गोष्ट आपण विसरून गेलो. बरेचदा आपल्या स्टेज धर्मामध्ये खूप काही आहे. हे बघा, आक्रोशक नावाचा एक ब्राह्मण बुद्धांना भेटायला आला. येताना तो श्रावस्तीमधून शिव्या देत 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 बुद्धांकडे आला, आणि शिव्या देत आल्यानंतर बुद्ध विहारामध्ये बसलेले आहेत आणि करत नाही. म्हणजे एखादा माणूस म्हणजे आगीनं पेटलेला गवताचा भारा घेऊन यावा आणि दुसऱ्या माणसानं पाणी त्याच्यासमोर ठेवावं, आणि त्या पाण्याशी आणि त्या आगीची भेट होऊन ती आग विझून जावी, अशा प्रकारे बुद्धांचं नेचर होतं. आपलं कसं होतं, आपल्याकडे पण पेट्रोल असतं, समोरून येणारा काय येतो, त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या छोट्या गोष्टीच्या वर आपण उठलं पाहिजे. बुद्धांचा एक महाराष्ट्रातला शिष्य होता पुन्न नावाचा, सुनापरांत भागातला. तो बुद्धांना म्हटला की भंते मी सुनापरांत. लोकांमध्ये सगळे बदल होतील असं नाही. धम्माचे उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत, सण निर्माण झाले पाहिजेत. वेगवेगळ्या अंगाने धम्माच्या सहलीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. जिथं जिथं आपल्या आयुष्याचे आपल्याशी भिडला पाहिजे. म्हणून आपण थोडं घरातून केलं तर मग आपला स्वभाव हळूहळू बदलत जातो. आपल्याला मग लोकांचा राग येत नाही. आपण विचार करतो, अरे आज्ञाने विचार, त्याला काय करायचं. आई आपल्या घरामध्ये जेव्हा मुलाकडे पाहते ना, ती रोज उठून मला काठीनं मारत नाही, ती ग्रहण करते. अरे तुमच्या भावानं मला मूठ दाखवली, म्हणजे बुद्ध धम्म संघाचं तत्वांचं एकत्रीकरण केल्याशिवाय आपण पुढे जात नाही. तुमचा भाऊ फार हुशार आहे म्हणून तो गेलेला असतो पहिला भिक्खू. दुसरा भिक्खू येऊन तो भाऊ येऊन काय म्हणतो, अपमान केलाय. काय केलं तर त्यानं एक बोट दाखवलं.